सर्वांना सप्रेम जय भीम, सप्रेम नमस्कार आणि जय संविधान। आज पुन्हा एकदा आपल्या संपूर्ण भारतीय जनतेच्या हृदयाशी संवाद साधण्याची संधी आयोजकांनी मिळवून दिली, त्याबद्दल आयोजकांचे आभार। आणि आपण नेहमीच अनेक प्रकारच्या गंभीर विषयावरती जागृत करण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करत असतो, कारण शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या एका आदेशाची अंमलबजावणी जागृतीतूनच झाली पाहिजे। म्हणजेच जागृतीचा विस्तव हा भडकावून ठेवला पाहिजे आणि म्हणूनच गुलामांना गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे तो बंड करून उठल्याशिवाय राहणार नाही। या एका शेवटच्या आशेपोटी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधतो आहे। आजचा विषय आहे की आजची जी लोकशाही मधली चौथी जी अदृश्य अशी शक्ती आहे, लोकशाहीचा आधार असलेली, ती म्हणजे पत्रकारिता, मीडिया। आणि याच्या माध्यमातून या मीडियाचं, या पत्रकारितेचं किती महत्व आहे हे लोकशाहीच्या माध्यमातून आपण समजून घेतलं पाहिजे। एक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जी लोकशाही संविधानाच्या माध्यमातून प्रदान केलेली आहे, त्या लोकशाहीच्या माध्यमातून प्रदान केलेली ती व्यवस्था संविधानाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे। यामध्ये या लोकशाहीचे आणि संविधानाचे तीन आधारस्तंभ अगदी महत्त्वाचे आहेत। एक, कायदेमंडळ। कायदेमंडळ या एका शब्दाच्या व्याख्येमध्ये केवळ संसद किंवा विधानमंडळ एवढंच बसत नाही। कायदेमंडळ या व्याख्येमध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगर परिषद असेल, महानगरपालिका असेल, विधिमंडळ म्हणजे विधानसभा आणि विधान परिषद, लोकसभा आणि राज्यसभा अर्थात संसद, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आम्ही लोकांच्या मार्फत लोकप्रतिनिधी निवडून देतो आणि त्यांनी त्या सभागृहात बसून जनतेच्या कल्याणाचे, विकासाचे कायदे निर्माण करणे, ही जी प्रक्रिया त्या सभागृहामध्ये चालते, या सर्व सभागृहांना मिळून कायदे मंडळ हा शब्द या ठिकाणी संवैधानिक भाषेमध्ये वापरलेला आहे। त्याचप्रमाणे कार्यकारी मंडळ, या कार्यकारी मंडळामध्ये जे कायदे मंडळातून जनतेच्या कल्याणाचे कायदे निर्माण होतात आणि त्या कायद्यांची अंमलबजावणी करण्याचं काम, महान कार्य हे कार्यकारी मंडळ करत असतं। मग हे कार्यकारी मंडळाची व्याख्या केवळ केंद्र सरकार आणि राज्य सरकारापुरती मर्यादित नाही, ते तर आहेतच महत्वाचे, परंतु त्याचबरोबर महानगरपालिकेचे महापौर, नगर परिषदेचे नगराध्यक्ष, ग्रामपंचायतीचे सरपंच, पंचायत समितीचे सभापती, जिल्हा परिषदेचे जिल्हाध्यक्ष आणि विधिमंडळाचे असलेले राज्य सरकार आणि केंद्र सरकार, ह्या एवढ्या संपूर्ण घटकांना कार्यकारी मंडळ या एका शब्दामध्ये यांची सर्व व्याप्ती झाली। त्याचप्रमाणे जे न्यायमंडळ आहे, लोकशाहीचा तिसरा आणि दृश्य आधारस्तंभ, या न्यायमंडळामध्ये केवळ सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय नसतात। याची सुरुवात गावामध्ये पोलीस पाटील आणि सरपंचापासून सुरुवात होते, तालुक्याच्या ठिकाणी प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या माध्यमातून तहसीलदारापासून सुरुवात होते, त्याचप्रमाणे तालुक्याच्या ठिकाणचे
कनिष्ठ, ज्युनियर मॅजिस्ट्रेट, फर्स्ट क्लास म्हणजे कनिष्ठ न्यायालय त्यामध्ये येतात. त्याचप्रमाणे जिल्ह्याच्या ठिकाणचे जिल्हा न्यायालय त्यामध्ये येतात आणि प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी त्या ठिकाणी येतात. विभागीय आयुक्त हे सुद्धा प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या माध्यमातून येतात. त्याचप्रमाणे उच्च न्यायालय जे राज्यासाठी असतं ते त्या ठिकाणी येतं आणि या संपूर्ण देशाचं सर्वात महत्वाचं सर्वोच्च न्यायालय हे त्या ठिकाणी या स्वतंत्र न्यायपालिकेमध्ये म्हणजे न्यायमंडळ या एका शब्दामध्ये ही सर्वांची व्याख्या असते. अर्थात लोकशाही याची व्याख्या जी 156 वर्षापूर्वी अब्राहम लिंकन यांनी केलेली आहे की लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालविलेली शाही म्हणजे लोकशाही. आणि ही लोकशाही त्या काळामध्ये ही व्याख्या अगदी प्रगल्भ असून कालांतराने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या गहन असलेल्या लोकशाहीमध्ये पुन्हा अर्थबोध केला आणि त्यांनी लोकशाहीची व्याख्या लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणणारी आणि रक्ताचा एकही थेंब न सांडता अशी शाही म्हणजे लोकशाही. अशी लोकशाहीची व्याख्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20व्या शतकामध्ये केलेली आहे. आणि या दोन्ही प्रकारच्या दोन्ही महामानवांनी केलेली लोकशाहीची व्याख्या ती जिवंत आणि तेवत ठेवण्याचं काम म्हणजे कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ, ज्या कायदे मंडळामध्ये ही संपूर्ण व्याख्या मी समोर सांगितलेली आहे, ज्या कार्यकारी मंडळामध्ये संपूर्ण बॉटम टू टॉप मी या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि ज्या न्याय मंडळामध्ये जे बॉटम टू टॉप मी या ठिकाणी सांगितलेलं आहे, या तीनही कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ या तिघांनी या लोकशाहीचा आधारस्तंभ म्हणून या लोकशाहीला विकसित आणि आविष्कारित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची जबाबदारी या तीन प्रमुख घटकावरती या संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या जबाबदारी यांना सोपवली. आणि याही पुढे जाऊन जर हे तीनही आधारस्तंभ या लोकशाहीला आधार देऊ शकले नसतील, आधार देऊ शकत नसतील, तिला ढासळण्यापासून वाचवत नसतील, ही संपूर्ण व्यवस्था ज्या तीन आधारस्तंभावर आधारलेली आहे ही व्यवस्था ज्या सदसद विवेक बुद्धीच्या मार्गाने सत्यावर विराजमान होऊन देशाला आणि लोकशाहीला विकसित करणारी ही व्यवस्था जर तिच्या मूळ पदावरून, मूळ मार्गावरून भरकटली, दिशाहीन झाली, दशाग्रस्त झाली, दयनीय अवस्थेमध्ये जर सापडली तर या संपूर्ण तीनही आधारस्तंभांना त्यांच्या पूर्वपदावर आणण्यासाठी विद्रोहाचा, बंडाचा मार्ग स्वीकारावा लागला तरी चालेल, त्यासाठी सर्व काही करण्याची जबाबदारी या चौथ्या जी पत्रकारिता आहे, जिला आपण मीडिया म्हणतो, या माध्यम म्हणतो ज्याला, या पत्रकारितेवर, या मीडियावरती ही जबाबदारी येऊन घेतलेली असते की जर या तीनही आधारस्तंभांनी या लोकशाहीला आणि संविधानाला आणि एकंदरीत मानवतेला जपवण्याचं जर काम केलं नसेल, ती जर दिशाहीन होऊन भरकटत जात असेल तर तिला पूर्वपदावर आणण्यासाठी, तिला सत्याच्या मार्गावर आणण्यासाठी, तिला विवेकाच्या मार्गावर आणून सत्यावर चालण्यासाठी आणि जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी या पत्रकारितेचं, या मीडियाचं जबाबदारीनं नैतिक आणि घटनात्मक कर्तव्य आहे. कुणाचं? या पत्रकारितेचं. आणि याच माध्यमातून हे चारही आधारस्तंभ जे लोकशाहीला आधार देतात, जनतेला आधार देतात,
कुठल्याही प्रकारच्या भेदभावाला नष्ट करण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रकारच्या या संपूर्ण व्यवस्थेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1949ला या संविधानाच्या माध्यमातून निर्माण केलेला आहे. विचार करा, हजारो वर्षाचा गुलामीचा भारताचा इतिहास जो या RSS मनुवाद्यांनी आमच्या संपूर्ण देशाला मनुस्मृतीच्या अंमलबजावणीच्या माध्यमातून माणसामध्ये भेद निर्माण केले, स्त्री पुरुषामध्ये भेद निर्माण केले, आई मुलामध्ये भेद निर्माण केले, बहीण भावामध्ये भेद निर्माण केले. अशा वर्णभेदाच्या, लिंगभेदाच्या, जातीभेदाच्या, धर्मभेदाच्या आधारावर या भेदाच्या भिंती उभारल्या आणि माणसातील माणसाला यांनी जनावरांपेक्षाही लांब फेकून दिलं. अशा मनुस्मृतीला जाळून टाकून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं भारताचं संविधान लिहून प्रदान केलं. ते यासाठीच या देशामध्ये कधीही त्या भेदाच्या भिंती पुन्हा उभारून येऊ नये. स्वातंत्र्य, समानता, न्याय, बंधुता, धर्मनिरपेक्षता, सार्वभौमत्व आणि समाजवाद या सगळ्याही संकल्पना या देशामध्ये विराजमान व्हाव्यात, आविष्कारित व्हाव्यात आणि खऱ्या अर्थाने निसर्ग नियमाला अनुसरून हा देश एक जगामध्ये आदर्श निर्माण व्हावा. या एकाच कारणासाठी या लोकशाहीच्या माध्यमातून, संविधानाच्या माध्यमातून या देशात स्वातंत्र्यानंतरची जडणघडण केली. परंतु गेल्या 75 वर्षामध्ये याच कायदे मंडळाने, याच कार्यकारी मंडळाने, याच न्याय मंडळाने आणि याच पत्रकारितेने या चारही आधारस्तंभांनी हळूहळू सुरुवातीला गोगलगाईची गती, नंतर कासवाची गती आणि नंतर 2014 पासून सशाची गती आणि 2024 पासून प्रकाश वर्षाची गती घेऊन या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेला हा ढाचा जो मानवतावादी आहे, निसर्गवादी आहे, विज्ञानवादी आहे, विवेकवादी आहे, असा हा संपूर्ण निर्माण केलेला ढाचा नष्ट करण्याचा आणि ढासून टाकण्याचं काम येथील मनुवादी आणि RSS वादी या ठिकाणी कामाला लागलेली आहे आणि ती त्या मार्गावर यशस्वी होताना दिसत आहे. या सगळ्यांना जबाबदार जर कोण असेल, सगळ्यात जास्त जबाबदार तर या देशातली पत्रकारिता, या देशातली माध्यमं, या देशातली मीडिया, मग ती प्रिंट मीडिया असो, इलेक्ट्रॉनिक मीडिया असो, आणखी कुठल्याही माध्यमातली मीडिया असो, त्याला ही संपूर्णपणे जबाबदार आहे. आणि विशेष पत्रकारिता ह्या एकाच शब्दाच्या व्याख्येमध्ये केवळ प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाला पत्रकार किंवा वार्ताहर एवढीच त्यापुरती मर्यादित गोष्ट नाहीये. या पत्रकारितेची व्याख्या फार प्रगल्भ आहे. या पत्रकारितेच्या व्याख्येमध्ये लेखक, साहित्यिक, प्राध्यापक, डॉक्टरेट, PhD धारक असलेला डॉक्टरेट जे समाजाला जागृत करण्यासाठी लिहित असतात, कवी असतात, त्याचप्रमाणे चित्रपट सृष्टीतला प्रत्येक नट, चित्रपट सृष्टीतला प्रत्येक डायरेक्टर, प्रत्येक प्रोड्युसर, संगीतकार, गायक ही सुद्धा चित्रपट सृष्टीची माध्यमं या समाजाला, या देशाला तारणारी असतात. पत्रकारिता या शब्दाच्या व्याख्येमध्ये प्रगल्भ अर्थ हा दडलेला आहे. नाट्य असतील, चित्रपटसृष्टी असेल, गायक मंडळी असेल, ऑर्केस्ट्रा असतील, साहित्यिकांचे, लेखकांचे पुस्तकं असतील, मग ते ललित प्रकार असो, गद्य प्रकार असो, काव्य प्रकार असो, वाङ्मयीन सगळे प्रकार, या सगळ्या प्रकाराच्या जे जे समाजासाठी, देशासाठी आणि संपूर्ण या व्यवस्थेच्या विरोधामध्ये आणि त्या व्यवस्थेला जागृत करण्यासाठी जे जे लिहित असतात ते सगळे या पत्रकारितेच्या माध्यमाच्या व्याख्येमध्ये बसतात. आणि ही मीडिया, ही पत्रकारिता यांचं कर्तव्य आहे, यांचं कर्तव्य आहे, होतं आणि राहील. त्यांचं कर्तव्य हे की या देशामधील कायदे मंडळाच्या व्याख्येमध्ये कोण कोण बसतं मी सांगितलं. ग्रामपंचायत पासून ते संस्थेपर्यंत ही कायदे मंडळ आहे
आणि या कायदे मंडळाने जनतेच्या कल्याणाचे कायदे केले किंवा नाही हे तपासून पाहण्याचं काम, ते जर चुकत असतील तर त्यांना जागृत करण्याचं, आणि ते ऐकत नसतील तर जनतेमध्ये जागृती करण्याचं काम आणि जनतेला जागृत करून त्यांना त्यांच्या विरोधामध्ये आंदोलन करणे, त्यांच्या विरोधामध्ये त्यांना वठणीवर आणण्याचं काम सुद्धा या पत्रकारितेचं, या मीडियाचं आहे. कार्यकारी मंडळाने सुद्धा बॉटम टू टॉप, सरपंचापासून ते प्रधानमंत्र्यापर्यंत या संपूर्ण कार्यकारी मंडळाने, या कायदे मंडळाने निर्माण केलेल्या कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे केलीच पाहिजे. आणि त्यांनी जर ती केली नसेल, ते करत नसतील तर त्यांना जाब विचारण्याचा अधिकार, त्यांना जर ते ऐकत नसतील तर त्यांच्या विरोधामध्ये जनजागृती करण्याचा अधिकार, हा घटनात्मक अधिकार आणि नैतिक अधिकार या पत्रकारितेचा, या मीडियाचा आहे. आणि कायदे मंडळांनी केलेले कायदे कार्यकारी मंडळाने जर ते अंमलात नाही आणले तर न्याय मंडळाने या कार्यकारी मंडळाच्या विरोधामध्ये, कायदे मंडळाने जर चुकीचे कायदे केले असतील, जे संविधान विरोधी कायदे असतील, तर त्या बाबतीत न्याय मंडळाने या कायदे मंडळाचे कायदे कार्यकारी मंडळांना अंमलबजावणी करू न देण्यासाठी या न्याय मंडळाची निर्मिती झालेली आहे. आणि कायदे मंडळाने केलेले कायदे जर जनतेच्या कल्याणाचे असतील आणि कार्यकारी मंडळाने त्याच्यामध्ये जर बेदखल करून त्याला न्याय देत असतील, तर त्या कार्यकारी मंडळाला सुद्धा आदेश देण्याचं काम या न्याय मंडळाचं आहे. आणि जर कायदे मंडळाने केलेले कायदे कार्यकारी मंडळ अंमलबजावणी करत नसेल तर या सर्वोच्च, या न्याय मंडळाने या दोघांनाही, मग ते कायदे मंडळ असेल किंवा कार्यकारी मंडळ असेल, यांना तशा पद्धतीने आदेश देणे, जे संविधानवादी कायदे असतील त्याची अंमलबजावणी करायला भाग पाडणे, हे कर्तव्य या न्याय मंडळाचं आहे. आणि ही व्यवस्था संपूर्ण जनतेसाठी, शेवटच्या नागरिकापर्यंत या कायदे मंडळाने केलेल्या कायद्याचा फायदा शेवटच्या नागरिकापर्यंत पोहोचला पाहिजे. आणि कायदे मंडळाने कायदे केले नाही, कार्यकारी मंडळाने त्याची अंमलबजावणी केली नाही, सर्व न्याय मंडळाने त्याची दखल घेतली नाही, मग या तीनही आधारस्तंभांनी जर या संविधानाला आणि लोकशाहीला कलंकित करण्याचं जर काम केलं, तर शेवटच्या घटकाने, या पत्रकारितेने, या मीडियाने या संपूर्ण तीनही लोकशाहीच्या आधारस्तंभाच्या विरोधात जनतेमध्ये जाऊन, जे या व्यवस्थेचे गुलाम होऊन जगता जगता मरतात आणि मरता मरता जगतात, अशा कर्जबाजारी होऊन आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या वारसदारामध्ये जाऊन या मीडियाने, या पत्रकारितेने त्यांच्यापर्यंत पोहोचून येथील व्यवस्था कशी आहे, हे काय चूक करतात, न्यायालय का न्याय देत नाही, कायदे मंडळ कायदे काय का करत नाही, कार्यकारी मंडळ का राबवत नाही, या तिघांच्या विरोधामध्ये जाऊन जनतेला जो गुलाम आहे, जो जगता जगता मरत आहे, मरता मरता जगत आहे, अशा सर्वसामान्य नागरिकांमध्ये जाऊन त्यांच्या हृदयातील सद्सत्य बुद्धीला जागृत करण्याचं काम आणि त्यांना या सगळ्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये जाऊन रस्त्यावर उतरून आंदोलन करणे, प्रसंगी जे करता येईल ते करायला भाग पाडण्याचा अधिकार आणि घटनात्मक नैतिक अधिकार या पत्रकारितेचा आहे, या मीडियाचा आहे. आणि हा अधिकार वापरण्याचं पूर्ण स्वातंत्र्य या पत्रकारितेला आणि या मीडियाला आहे. यासाठीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या लोकशाहीची आणि संविधानाची निर्मिती या देशासाठी केली होती, की जो देश हजारो वर्षापासून गुलामीत सडलेला असताना स्वातंत्र्यानंतर याची जडणघडण झाल्याच्या नंतर हजारो वर्ष या देशाचं स्वातंत्र्य कुणी हिरावून घेऊ नये, यासाठी ही संपूर्ण व्यवस्था बाबासाहेबांनी आपल्या 65 वर्षाच्या आयुष्यामधल्या सर्वात महान, सर्वश्रेष्ठ असलेल्या आणि सर्वात प्रथम काम केलेल्या भारताच्या संविधानाच्या निर्मितीतून केलेलं आहे.
आणि ही जबाबदारी प्रथम या पत्रकारितेची आहे, प्रथम कायदे मंडळाची आहे, आमदार खासदारांची, नगरसेवकांची, त्यानंतर कार्यकारी मंडळाची आहे, सरपंच, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष, मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री यांची आहेच, यांच्यानंतर न्यायमंडळाची आहेच. आणि हे तिघही जर भ्रष्ट झाले असतील, नीतीभ्रष्ट झाले असतील, या तिघांनाही वटणीवर आणण्याचं काम या मीडियाचं या पत्रकारितेचं आहे. परंतु आज 2025 ची मीडिया घ्या, पत्रकारिता घ्या, या पत्रकारितेच्या व्याख्येमधले प्रथम आपण प्रिंट मीडियावाले घ्या, लोकमत वर्तमानपत्र घ्या मराठीतलं, लोकमत टाइम्स घ्या, दिव्य मराठी घ्या, दैनिक भास्करचं, त्याचप्रमाणे लोकमत घ्या, सकाळ घ्या, महाराष्ट्र टाइम्स घ्या, पुढारी घ्या, सामना घ्या, ही सगळी जेवढी काही मराठी, हिंदी, इंग्रजी या देशामध्ये, राज्यामध्ये जेवढी काही प्रिंट मीडिया आहे, ही सगळी या व्यवस्थेची गुलाम झाली आहे. एक वर्तमानपत्र दाखवा, एक, की ते राजकीय पक्षाचं नाही, एकही नाही. एक सुद्धा वर्तमानपत्र प्रिंट मीडिया मधलं या देशामध्ये राजकीय पक्षांच्या व्यतिरिक्त कुणाचंच नाही. एकही चॅनल म्हणजे टीव्हीच्या वाहिन्या एक सुद्धा राजकीय पक्षांच्या व्यतिरिक्त कुणाचीही दिसणार नाही. पूर्वी होते, पूर्वी आमच्या मराठवाड्यामध्ये मराठवाडा वर्तमानपत्र होतं, जे खऱ्या वर्तमानपत्राच्या मीडियाच्या माध्यमातून, व्याख्येमधून ते जपणार होतं. परंतु आज 2025च्या काळामध्ये एकही वर्तमानपत्र नाही, संपूर्ण वर्तमानपत्रे ही नपुंसक, नेभलट झालेली आहेत. का झालेली आहेत? त्याचं कारण या देशातील RSS वादी, मनुवादी, भाजपाचं सरकार, नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असतील, देवेंद्र फडणवीस असतील आणि यांच्या सोबत असलेली सर्व मित्र पक्षांची मंडळी असेल, या सगळ्यांची पटीक, या सगळ्यांची गुलाम ही संपूर्ण मीडिया अर्थात पत्रकारिता झालेली आहे. एक तरी पत्रकाराने, एक तरी पत्रकारितेने, एक तरी वर्तमानपत्राने आजपर्यंत दाखवलेलं आहे का की या देशावरती, या राज्यावरती एवढ्या हजारो लाखो कोटी रुपयाचं कर्ज झालेलं आहे आणि या कर्ज होण्याच्या परिस्थितीला येथील राजकीय पक्ष, सत्ताधारी पक्ष, विरोधक पक्ष कसे जबाबदार आहेत आणि याच्यावरती उपाय काय असेल हे दाखवण्याच्या एकही पत्रकाराने, एकाही वर्तमानपत्राने आजपर्यंत धाडस केलेलं नाही. याचा अर्थ आमच्या देशातली आणि राज्यातली ही पत्रकारिता निर्भट आणि नपुंसक झालेली आहे. टीव्ही चॅनल्स घ्या, कोणतेही घ्या, लोकमत घ्या, 18 IBN लोकमत घ्या, सगळी ही सगळी टीव्ही चॅनल सुद्धा ही सरकारच्या गोदमध्ये जाऊन गोदी मीडिया झालेली आहे. एकही चॅनलवाला, एकही मीडियावाला या नरेंद्र मोदीला, या अमित शहाला कधीही प्रश्न विचारत नाही, कधी मोहन भागवतला प्रश्न विचारत नाही, कधीही व्यवस्थेला, मुख्यमंत्र्याला, प्रधानमंत्र्याला प्रश्न विचारत नाही. आणि जनतेला मात्र या व्यवस्थेने केलेला सगळी गुलामी, महागाई असेल, बेरोजगारी असेल, या सगळ्या दयनीय अवस्थे असलेली ते लादण्यासाठी आणि तिचं समर्थन करण्यासाठी हीच गोदी मीडिया पुन्हा पुढे येते. ही गोदी मीडिया सरकारची बाजू घेऊन जनतेवर होणाऱ्या अन्यायाची कधी चीड निर्माण करत नाही. अशा गोदी मीडियांना, मग हे गोदी मीडिया मधले यांच्या विचाराचे असलेले लेखक असतील, प्राध्यापक असतील, डॉक्टरेट झालेले प्राध्यापक असतील, PhD धारक, नाटककार असतील, साहित्यिक असतील, पत्रकार असतील, चित्रपट सृष्टीचे संपूर्ण ढाच्यामधले संपूर्ण नट, नट्या, त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या त्या चित्रपट सृष्टीमधले जबाबदार घटक, नाटककार, ही सगळी मंडळी या पत्रकार मीडियाच्या याच्यामध्ये. आणि ही सुद्धा
संपूर्णपणे नपुंसक आणि निबळ झालेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, लेखकाच्या लेखणीतून हायड्रोजन बॉम्ब सारखे शब्द बाहेर पडले पाहिजेत, अणुबॉम्ब सारखे शब्द बाहेर पडले पाहिजेत. तेव्हा त्या देशाची लोकशाही जिवंत असल्याचं प्रतीक दिसेल. आणि आजची आमच्या 2025 देशातली ही पत्रकारिता मीडिया ही संपूर्णपणे या सरकारच्या आरएसएसवादी मनुवादी या ठिकाणी केंद्र सरकारच्या अखत्यारीत जाऊन पटीक झाली. परंतु अशाही अवस्थेत काही पत्रकार बोटावर मोजणे इतके, आदरणीय दीपक शर्मा असतील, आमचे महाराष्ट्राचे टायगर अशोक वानखेडे सर असतील, आदरणीय निरंजन टकले सर असतील, आदरणीय विवेक देशपांडे सर असतील, अशी मंडळी, उमाकांत लखेडा सर असतील, ही सगळी मंडळी जी बोटावर मोजण्या इतके, याच बोटावर मोजण्या इतक्या पत्रकारांच्या निर्भीड पत्रकारितेवर आज आमची लोकशाही आणि संविधान थोड्या प्रमाणात का होईना जिवंत आणि तेवत आहे. आणि त्यांच्याच आदर्शावरती आपण तयार झालो पाहिजे आणि आमच्यासारखे, माझ्यासारखे सुद्धा तयार झाले पाहिजे. आज आता संविधानाचं विश्लेषण करणे म्हणजे संविधानामध्ये काय आहे हे तर सांगणं गरजेचंच आहे. संविधानामध्ये 395 कोहिनूर हिरे कसे आहेत हे तर सांगणं आवश्यकच आहे. पण त्याही बरोबर किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त हे मनुवादी आणि आरएसएसवादी संविधान विरोधी शक्तीला जर शह द्यायचा असेल तर त्यांच्याच भाषेमध्ये, त्यांच्याच बरोबरीने तोड जाऊन या समाजामध्ये, या देशामध्ये जागृती करणं भाग आहे. कारण या देशातला प्रत्येक सर्वसामान्य भारतीय नागरिक हा मानवतावादीच असतो, विज्ञानवादीच असतो, विवेकवादीच असतो. फक्त त्याला जागृत करण्याचं काम माझ्यासारख्याला आणि माझ्यासारख्या सगळ्यांना करावं लागणार आहे. आणि म्हणून या देशातली इलेक्ट्रॉनिक मीडिया घ्या, आत्ताची 2025 ची प्रिंट मीडिया घ्या, आणि ही सगळी या मीडियाच्या व्याख्येमध्ये बसणारी सगळी मंडळी घ्या, ही आज हतबल होऊन बसलेली आहे, दिशाहीन झालेली आहे, दशाग्रस्त झालेली आहे. कारण त्यांनी आजपर्यंत, या सगळ्या मीडियांनी आजपर्यंत स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या सन्मानासाठी, स्वतःच्या पारितोषिकासाठी, स्वतःच्या सत्कारासाठी, स्वतःच्या स्वागतासाठी लेखन केलेलं आहे. अमुक अमुक मला पुरस्कार मिळावा, माझा सन्मान व्हावा, घरामध्ये ट्रॉफी आमच्या बसल्या पाहिजेत, वेगवेगळ्या प्रकारचे सन्मान, पुरस्कार, पारितोषिक आम्हाला त्या शो केस मध्ये दिसले पाहिजेत. यासाठीच या लेखकांनी, या प्राध्यापकांनी आणि या संपूर्ण मीडियाच्या व्याख्येत बसलेल्या सगळ्या साहित्यिकांनी असं लेखन केल्यामुळं आमची लोकशाही आणि संविधान संपण्याच्या मार्गावर आहे. काही बोटावर मोजण्याचे अपवाद असू शकतील यातले, परंतु त्या अपवादांची ओळख आजपर्यंत समाजाला किंवा देशाला झालेली नाही. असतील अपवाद, आहेतच अपवाद आहेत, परंतु बहुतांश लोकशाहीमध्ये मेजॉरिटी महत्वाची असते, बहुसंख्याक महत्वाचा असतो, बहुमत महत्वाचं असतं. त्या बहुमताच्या बळावर जर आपण विचार केला तर आजचा लेखक, आजचा साहित्यिक, आजचा प्राध्यापक आणि आजच्या या मीडिया मधला, मग पत्रकार असेल, वार्ताहर असेल, चॅनलवाला असेल, ही सगळी मंडळी ही केवळ आणि केवळ पुरस्कारासाठी, सन्मानासाठी, एखाद्या राज्यसभेच्या पदासाठी, विधान परिषदेच्या पदासाठी हपापलेली, स्वार्थानं बरबरलेली ही पत्रकारांची मीडिया, ही गोदी मीडिया आज आम्हाला या 2025च्या काळामध्ये या देशाला, या भारत देशाला, या लोकशाहीला, या संविधानाला एका भयानक अशा प्रवाहामध्ये सशाच्या प्रकाश वर्षाच्या गतीनं वाहून नेत जात आहे, की ज्या ठिकाणी आम्ही कधी बुडून जाऊ आणि संपू याची गॅरंटी नाही. आणि म्हणून सर्वसामान्य भारतीय जनतो, सर्वसामान्य भारतीय नागरिकांनो, तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती करतो की तुम्ही सुशिक्षित असा किंवा नसा, काही गरज नाही. संत गाडगे बाबा, अण्णाभाऊ साठे, वामनदादा कर्डक कुठल्या शाळेत गेलेले नाहीयेत,
तुम्ही अज्ञानी अशिक्षित असा सुशिक्षित असा त्याचं काही घेणं देणं नाही, पण तुम्हाला या सगळ्याच प्रकारच्या माध्यमातून तुम्हाला स्वतःला पत्रकार स्वतः बनावं लागेल. या देशाचा अघोषित आमदार तुम्हाला बनावं लागेल, अघोषित खासदार तुम्हाला बनावं लागेल, अघोषित सरपंच बनावं लागेल, अघोषित पंचायत समिती सभापती बनावं लागेल, अघोषित महापौर बनावं लागेल, अघोषित जिल्हा परिषद अध्यक्ष बनावं लागेल, स्वयंघोषित अघोषित तुम्हाला मुख्यमंत्री बनावं लागेल, अघोषित प्रधानमंत्री बनावं लागेल, अघोषित राज्यपाल बनावं लागेल, अघोषित राष्ट्रपाल बनावं लागेल, राष्ट्रपती बनावं लागेल, अघोषित न्यायालय सुद्धा बनावं लागेल. म्हणजे या लोकशाहीच्या आधारस्तंभामधून निर्माण झालेले हे सगळे आधारस्तंभ आणि घटक तुम्हाला स्वतःला बनावं लागतील. आणि जोपर्यंत तुम्ही स्वतः हे बनणार नाही आणि स्वतःला तुम्ही स्वतःचा आत्मविश्वास जागृत करून या देशाचे मालक स्वतः तुम्ही बनणार नाही, हा आत्मविश्वास जोपर्यंत तुमच्यात जागणार नाही तोपर्यंत ही व्यवस्था तुम्हाला एका भयानक अशा वास्तव अशा भयंकर खड्ड्यामध्ये घेऊन जाऊन तुम्हाला संपवणार आहे. आणि हे जर टाळायचं असेल तर स्वतःला मालक बना, स्वतः पत्रकार बना, स्वतः मुख्यमंत्री बना, स्वतः प्रधानमंत्री बना, एकंदरीत स्वतः या देशाचा जबाबदार संविधाननिष्ठ नागरिक बना. या संविधानाला समजून घ्या. कोणतं संविधान? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित असलेलं भारताचं संविधान समजून घ्या. असं का म्हणतो मी? आज यापुढं केवळ भारताचे संविधान या एवढ्याच मर्यादित शब्दाचा अर्थ किंवा उल्लेख करता येणार नाही, तर यापुढे करावा लागणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भारताचे संविधान असा शब्द प्रयोग करणं भाग आहे. त्याचं कारण आहे आत्ताच काही दिवसापूर्वी या RSS मनुवाद्यांनी एका कार्यक्रमात भारताच्या संविधानाची प्रतिमा लावली आणि कार्यक्रम घेतला आणि त्या भारताच्या संविधानाच्या प्रतिमेवर काय लिहिलेलं होतं? भारत का संविधान और संविधान निर्माता BN राव. म्हणजे शिल्पकार घटनेचे, राज्यघटनेचे शिल्पकार किंवा संविधानाचा निर्माता कोण? BN राव. अशा पद्धतीने त्यांनी त्या कार्यक्रमामध्ये फोटो लावला. आणि म्हणून यापुढं केवळ भारत का संविधान किंवा भारताचं संविधान न म्हणता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भारताचे संविधान हाच शब्द प्रयोग करणं भाग आहे. तेव्हाच आम्ही या संपूर्ण मनुवादी, RSS वादी, निसर्गवाद विरोधी या संविधान विरोधी शक्तीला आम्ही शह देऊ. आणि यासाठी आम्हाला जागृत होणं भाग आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात लोकशाहीमध्ये विभूती पूजा सर्वात घातक आहे. आणि ही विभूती पूजा या राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या पोटी आपण गुलाम होऊन त्या ठिकाणी टाकलेली आहे. आणि त्यामधून बाहेर काढण्याचं काम हे आपल्याला आवाहन करतो. आणि शेवटी पुन्हा एकदा आपल्याला आवाहन करतो की या व्हिडिओच्या माध्यमातून ही संपूर्ण व्यवस्था, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ या चारही कॉलमनी आधारस्तंभ आणि लोकशाहीच्या आपली जबाबदारी घटनात्मक सोडून दिलेली आहे. आणि ही लोकशाही ढासळण्याच्या मार्गावर आहे. आणि हिला सावरण्याचं काम केवळ आणि केवळ तुम्ही आणि मीच करू शकतो. या संविधानातून जागृत होऊन, संविधानातून संविधाननिष्ठता बाळगून आणि या देशाचे मालक बनून आपण हे करू शकतो. अन्यथा दुसरा मार्ग नाही. एवढं सांगतो आणि बोलतो आणि थांबतो. जय संविधान, जय भारत, धन्यवाद, जय भीम.